दरम्यान राज्यामध्ये गेल्या 24 तासापासून धुवाधार पाऊस बरसतोय। मराठवाडा असेल, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। राज्यामधील पाऊस पाण्याची नेमकी काय स्थिती आहे या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात। राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला। मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। 29 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। राज्यात गेल्या 24 तासांपासून अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज जोरदार पाऊस सुरू झालाय। हवामान विभागानं 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। मुसळधार पावसाचा शेतीलाही फटका बसलाय। अनेक भागात शेती पाण्याखाली गेल्याची दृश्य आहेत। बीडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। बीड शहरामधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे बीडच्या दगडी पुलावरून पाणी वाहू लागलंय। त्यामुळे बिंदुसरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीड जिल्ह्यामधील सिंदफणा, मांजरा या नद्यांना पूर आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार माजलाय। परंडा तालुक्यामधील सिरगाव येथील चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरलंय। ग्रामपंचायत, शाळा आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। गेल्या 15 वर्षातला हा सर्वात मोठा पूर असल्याचं गावकरी सांगतायत। धाराशिवमध्ये मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अनेक जनावरं यामध्ये दगावली आहेत। नदीपात्रानं जवळपास 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर गिळलेला आहे। परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतली नाहीये। त्यामुळे पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। पावसानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना झोडपून काढलंय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे। जागतिक तापमान वाढीमुळे भारतातील मान्सूनवर परिणाम होत असल्याचं दिसून आलंय। मान्सूनचा कालावधी साधारणपणे 100 ते 120 दिवसांचा असतो, जो जूनच्या सुरुवातीपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत असतो। मात्र गेल्या 50 वर्षात पावसाचा कालावधी बदलतोय। मान्सून माघारीच्या तारखांमध्ये मोठा बदल होत असल्याचं निदर्शनास आलंय। संशोधकांच्या माहितीनुसार प्रत्येक दशकात 1.6 दिवसांनी मान्सूनचा कालावधी वाढल्याचं दिसतंय। सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून देशात माघारी फिरतो। मात्र गेल्या 50 वर्षांच्या आकडेवारीनुसार ही तारीख 18 ऑक्टोबर पर्यंत पुढे सरकल्याचं दिसून आलंय। हवामान विभागानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता। मात्र 2 आठवडे उलटल्यानंतर पावसानं जोर धरलाय। साधारण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनची सुरुवात होते आणि 17 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो। पण यंदाचं पावसाचं चक्र पुरतं गडबडलेलं दिसतंय। ऐन मे महिन्याच्या मध्यावरच धो-धो पाऊस बरसला। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली आणि आता सप्टेंबरच्या परतीचाही काळ बदलण्याची शक्यता दिसतेय। हवामान बदलाचा हा धोका पाहता वेळीच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।